नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. शिवसेनेचे अलीकडचे खूपच चर्चेत असलेले आमदार आपल्यासोबत आहेत. कालचं भाषण चांगलं झालं तुमचं. ते ठरवून असं की असंच बोलायचं असं नाही ना? मी ठरवून कधीच बोलत नाही. हो. जे मनातलं आहे तेच बोलतो. पण असे काही मुद्दे वगैरे ठरवलेले नव्हते तुम्ही? आमचे पक्षप्रमुख आले होते, तर त्यांच्यासमोर विकासाचं मॉडेल कसं असावं, त्यांच्याकडे म्हणजे आमच्या साहेबांकडे नगरविकास हे पोर्टफोलिओ आहे. तर त्या पोर्टफोलिओमध्ये आणि आमचं नगर परिषद आहे, नगर परिषदेची निवडणूक आहे. निवडणुकीला नगरोत्थान वेगवेगळ्या हेडखाली कसा निधी देता येईल. आम्हाला पाहिजे ते सांगण्याचा मी प्रयत्न केला. 10 वर्षाचा बॅकलॉग होता. तो बॅकलॉग भरून काढण्यासाठी साहेब आपण सहकार्य करा. आणि एकंदरीत साहेबांनी माझ्यासाठी जे काही माझ्या आयुष्यामध्ये साहेबांचं काय महत्त्व आहे आणि जनतेचं काय महत्त्व आहे एवढं सांगितलं. ते काही ठरवून असं काय नव्हतं. जे उत्स्फूर्त जे सुचलं पण ते ती मी बोललो. PA हा शब्द ही पण उत्स्फूर्तता आहे तुमची. भावना आहेत साहेब. ते काय उद्या काय तुम्ही आवडलात मला तर तुमच्याबद्दलही काय बोलू शकतो मी, की चांगलं बोलू शकतो. मग ते मी काय साहेब राजकारणी माणूस नाही. मला जे मनाला वाटलं ते मी बोललो आणि मनापासून बोललो. मी काय राजकारणात काय कमवायला आलेलोच नाही. मला काय मंत्रिपदाची हाव नाही किंवा कुठल्या पदावर जायचं नाही. मी आमदार झालो तेच माझ्यासाठी फार मोठी गोष्ट. 10 वर्षानंतर वनवासात होतो मी गुलाल लागला असेल आणि ते सगळं झालं. आणि म्हणून ते उपकार साहेबांचेच आहेत, सन्माननीय शिंदे साहेबांचे. कारण का BJP गोल गोल फिरवत होती मला. आणि म्हणून जे झालं ते मी बोललो आणि ते मनापासून बोललो. मी काय साहेब घाबरणं वगैरे हा काय जे आहे ते तोंडावर आहे. राधी कुणाला घाबरत नाहीत का ते? हो, तुम्हालाही नाही किंवा कोणालाही नाही असं काय म्हणजे. आणि कशाला घाबरावं, माझं काय कोण बिघडवणार आहे आणि मी काय केलंय असं घाबरण्यासारखं असं काय केलंय. पण तुमचे बंधू काल माझ्या मुलाखतीत असं म्हणाले की तुमची आमदारकी ही अशी परिस्थिती आली होती की श्री देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की मी तुमच्याबरोबर आहे, तुम्ही तिकडे जा, आणि त्यानंतर तुम्हाला आमदारकी मिळाली. लक्षात घ्या, जे घडलं ते फक्त मला आणि फडणवीस साहेबांनाच माहिती आहे. त्या खोलीत फक्त मी आणि फडणवीस साहेब होतो. तुमचे बंधू नव्हते? नाही, कोणच नव्हतं. चव्हाणसाहेब पण नव्हते. जेव्हा मी त्यांना भेटायला गेलो त्या पक्षामध्ये असताना, शेवटचं जेव्हा मी भेटलो त्या पक्षात, तेव्हा जे संभाषण झालं ते माझ्या आणि सन्माननीय फडणवीस साहेबांमध्ये झालं. तिसरं कोणच नव्हतं. तुम्ही भारतीय जनता पार्टीचा नेता म्हणून नितेश राणे यांच्याकडे कसं बघता? भाऊ आहे माझा तो. मी नेता असं म्हणालो. मग नेता भारतीय जनता पक्षाचा आहे, तो त्याचं काम करतोय, मी माझं काम करतोय. आणि भावाला माझ्यामुळे त्रास होऊ नये याची काळजी पण घेतो मी. आणि आत्ताच्या निवडणुकीत पण तुम्ही घेताय ही काळजी? हो, घेणारच ना. नाही तर अजून भरपूर काय झालं असतं. फक्त नितेश तिकडे आहे म्हणून, फक्त राणेसाहेब तिकडे आहे म्हणून, नाहीतर काय अजून बोलायला काय मला वेळ लागला नसता. पण मी माझी मर्यादा मी ओळखतो. काही लोकांनी म्हणजे माझ्या फॅमिलीचे नाही, फॅमिलीच्या बाहेरच्या लोकांनी त्यांची मर्यादा ओळखावी. रवींद्र चव्हाणांनी अर्थात. तुमचा का राग आहे एवढा रवींद्र? माझा नाही आहे, त्यांचा आहे. तुमच्यावरती? हो. आणि काही स्पेसिफिक कारण? आता ते त्यांना विचारलं पाहिजे ना साहेब. मी तर कधीही भेटले, म्हणजे मी निवडून आल्यानंतर पहिले जे काही 5 लोक ज्यांना मी भेटायला गेलो त्यापैकी एक ते होते. त्यांच्या पाया पडायचो मी. आजही त्यांनी मला सांगितलं की निलेश सगळं काय विसर आणि तू ये. पाया पडायलाही तयार आहे मी. साहेब माझा काय वैयक्तिक राग नाहीच आहे, मी त्या सिस्टमच्या विरोधात आहे. जे तुम्ही 25,000 50,000 जे काय उधळत आहे ना प्रत्येक मतामागे, आता दररोज रेट वाढतोय. आता काहीतरी 50च्या वरही गेला असेल, तासामध्ये रेट वाढतोय. एवढं स्टॉक मार्केटमध्ये पण व्हॉल्यूम बदलत नसेल तेवढं ह्यांचं व्हॉल्यूम बदलत आहे. सिरियस आहे, व्हेरी सिरियस. गो अँड फाइंड आउट. विचारा. तुमच्याकडे सगळं साधन आहे विचारण्याचं, घुसण्याचं. साहेब तुम्ही स्टिंग ऑपरेशन करा ना. आम्ही कशाला लागतो तुम्हाला विचारायला? आम्ही कदाचित खोटं बोलू, पण ग्राउंड रियालिटी तुम्ही कॅमेरा घेऊन जाऊ शकता बघायला. पण मग सत्ताधारी पक्षाला इतकं का करावं लागतं? पैसे इतके 50,000 हजार रुपये वगैरे वाटावे लागतात? नाही, मला
मी पक्षाच्या विरोधात पण नाही. नाही, ते तुम्ही हे क्लिअर बघा लक्षात घ्या, मी सन्माननीय फडणवीस साहेब हे आदरणीय आहेत, शेवटपर्यंत आदरणीय राहतील. त्यांनी मला खूप मदत केली आयुष्यामध्ये. म्हणजे जेव्हा मी कुठेच नव्हतो पदावर, भारतीय जनता पक्षामध्ये एक मानासन्मानाचं पद देणं वगैरे हे सन्माननीय फडणवीस साहेबांनी केलं. पण एक व्यक्ती येऊन हे सगळं वातावरण गढूळ करतो. अच्छा, बाजूला रायगडमध्ये कदाचित ही परिस्थिती नसेल, रत्नागिरीत नाही आहे इनफॅक्ट. रत्नागिरीत पण नाही आहे, मग इकडेच काय? अच्छा, रत्नागिरीत ते लढवत आहेत किती 20 सीट. ते फारच संधी नाही दिली संधी सोडून द्या. नाही 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 मागितली सुद्धा नाही. सामंत साहेब पण फ्लेक्सिबल माणूस आहे. सामंत साहेब द्यायला सगळं तयार होते, पण मागायला तर पाहिजे ना. आता मी तुमच्याकडे मागितलंच नाही, तुम्हाला काही स्वप्न पडणार आहे मला एवढं पाहिजे ते? अर्थात. मागितलं नाही मग देणार कसं? मागण्यासही मिळेगा असं म्हणतात ना. आता मागितलं नाही म्हणून तिकडे 20 सीटच्या अंडर ते लढवत आहेत. तिकडे किती सीट आहेत? शेकडो सीट आहेत. 86 वगैरे. त्यामध्ये हे मी म्हटलं तिकडे तुम्हाला चालतं, मग इकडे का नाही चालत? इथे तर आम्ही 50-50 द्यायला तयार होतो. अच्छा, कणकवलीत आम्ही लढायलाच तयार नव्हतो की चला मतदारसंघ पालकमंत्र्यांचा आहे, आपण एकही सीट नाही, आपण फक्त पाठिंबा देऊ. पण तुम्ही काहीच नाही आहोत. तुमचे बंधू म्हणाले नगराध्यक्ष पदावरून तुम्ही अडून बसला. कुठे 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 4 लागलेत निवडणुका. कणकवली. नाही नाही असं तो बोलणार नाही. मला माहिती आहे असं तो बोलणार नाही. तो कदाचित मालवणचं बोलत असेल, तुमचं कन्फ्युजन झालं असेल. मालवणसाठी मात्र तुम्ही आग्रही होता नगर. जर राणेसाहेब बोलतील तर राणेसाहेब बोलतील, निलेश सोडून दे, सोडून देणार. पण रवी चव्हाणांचं नाही ऐकणार. बघा, इकडचं नेतृत्व 35-40 वर्ष राणेसाहेबांचा हा शब्द अंतिम असतो आमच्यासाठी, विरोधकांसाठी म्हणत नाही. अच्छा, हे बीजेपीमध्ये हे पण आमचेच आहेत ना, राणेंबरोबर आलेलीच लोक आहे. अगोदर बीजेपी कुठे होती? राणे म्हणजेच पक्ष आहे. नाही नाही, राणे म्हणजे पक्ष नाही असं मी म्हटलेलं नाही. अगोदर बीजेपी किती होती, आता बीजेपी किती आहे, हे आम्ही आल्यानंतर किती वाढली, ह्याचं आकलन कोणीतरी केलं पाहिजे ना. हे जे रवींद्र चव्हाण म्हणतायत ना, ही जी काही उमेदवारी दिली आहे ना, ही सगळी आमच्याकडेच होती, आमच्याबरोबर आलेली लोक आहेत ही. मग इथे काय राणेंना डिस्टर्ब करायचं रवींद्र चव्हाण? असू शकेल, मला काय माहिती, ते त्यांना माहीत. मी हा प्रश्न का विचारला, मी काल श्री एकनाथ शिंदे यांची मुलाखत केली, त्याच्या आधी सामंत साहेबांची केली. ते असं म्हणाले की शेवटच्या क्षणापर्यंत असं चाललं होतं. मी एकनाथ शिंदेनी ऑन रेकॉर्डवर सांगितलं की जे काही म्हणतील थोरले राणेसाहेब त्याच्यावर त्यांची तयारी होती. राणेसाहेबांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली की इकडे महायुती झाली पाहिजे, कार्यकर्त्यांबरोबर तुम्ही त्यांच्या भविष्याची खेळू नका, हे कुठल्या टोकाला जाईल तुम्हाला कळणार नाही वगैरे वगैरे सगळं राणेसाहेब बोलले. त्यानंतर युती तोडली आहे लोकांनी. ती रवींद्र चव्हाणांनी जास्त तोडली. त्यांनीच तोडली. एकच व्यक्ती, मी दुसरं कोणावरही आरोप करत नाहीये, परत परत सांगतोय, एकच व्यक्ती, पक्ष चुकीचा अजिबात चुकलेला नाही. तर मला हे तरी सांगा की हे का करतायत रवींद्र चव्हाण साहेब? हे त्यांचे प्रश्न तुम्ही मला का विचारताय? तुमचं काहीतरी आकलन नसेल. माझं आकलन का? मी कोण आहे साहेब? मी लहान माणूस आहे, मी कोण आहे आकलन करणार? मी एक कार्यकर्त्यासारखं काम करतो माझ्या पक्षामध्ये. मी आता कुठे निवडून आलो आहे, मी का एवढ्या मोठ्या माणसाला अंगावर घेईन जो काही माझ्याशी चांगलाच होता. चव्हाण साहेब माझ्याशी अतिशय चांगले होते. अचानक त्यांना जर काही वेगळं इकडे घडवायचं असेल, अच्छा लोकसभे बसून आम्ही जे काय बघतोय सगळीकडे ओके होतं. माझ्या आमदारकीच्या वेळेला काहीतरी बिघडलं वाटतं. झालं काय? मला वाटतं की ते 100% वगैरे आहे ना सगळं, बरोबर ना? तर त्या 100%मध्ये कोण कोण येऊ शकतो त्याला असा खेळीमेळीच्या वातावरणामध्ये, अरे तुला तर इकडेच यायचं आहे, मला साहेब नाही येणार, आता नाही येणार. ज्या माणसांनी माझ्यावर उपकार केले सन्माननीय शिंदे साहेबांनी, त्यांना सोडून आता आयुष्यात नाही जाणार. हे कदाचित माझ्यावर क्रॉस मारली की ह्याला आता आडवा करायचा, ह्याची आता जिरवायची. तेव्हापासून ते आत्तापर्यंत ही त्यांची म्हणजे म्हणतात ना डायरेक्शन ते बदललं. की तुम्हाला मंत्रिपदाची एकनाथ शिंदे साहेबांनी हमी दिली. अहो मी तुम्हाला सांगतो, तुम्ही मला ओळखत नाही, मंत्रिपदाचं सोडूनच द्या. मला उद्या आमदारकीची तिकीट जरी नाही दिली ना शिंदे साहेबांनी, तरी मी मरेपर्यंत शिवसैनिकच राहणार, त्यांच्याबरोबरच राहणार. कुठली वार्ता कोणाशी करताय आपण? मंत्रिपद वगैरे मी किंमत सुद्धा देत नाही. असं नाही आहे की शिंदे साहेबांनी त्यांच्या कोट्यातनं भविष्यामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होईल त्यावेळेला तुम्हाला मंत्री करेन असं मी सांगितलं, असं नाही आहे. अजिबात नाही आहे. मी मागितलं तर पाहिजे ना.
साहेबांच्या मनात काय ते मी नाही सांगू शकत, पण मला इच्छाही नाही, मी मागणार पण नाही. मी मेरिटवर जाणारा माणूस आहे साहेब. मी काय मागण्यासाठी कुठेतरी जाऊन माझ्या वशीला लावीन, मी काहीतरी इन्फ्लुएन्स लावीन, 4 लोक, अजिबात नाही हो. ते मला तेव्हा नाही जमलं, तर आता काय मी करणार. आता तर साहेब मी समाधानी आहे. बघा, राजकारणामध्ये पहिला माणूस समाधानी लागतो. मी सन्माननीय गडकरी साहेबांचं एक कुठेतरी भाषण ऐकलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांचं वाक्य होतं, राजकारणामध्ये तुम्ही समाधानी राहिलात ना, तुम्हाला कधी त्रास होत नाही. मला काहीच त्रास होत नाही. त्रास हा त्यांना होतोय. मी पहिलं मतदार यादीची हे काढली, मुद्दा काढला, मुस्लिमचा संदर्भ तुम्ही घेतला, मतदार यादी किती बोगस वगैरे. त्याच्यानंतर भारतीय जनता पक्षाने मालवणमध्ये जे दिलेले उमेदवार आहेत पदाच्या, नगराध्यक्ष पदासाठी, त्यांनी बोगस ओबीसी सर्टिफिकेट दिलंय. त्याची मी कोर्टात गेलो, रेट पिटिशन फाईल केलं. असं फाईल केलं तर केलं, हे पहिल्या तारखेला सुद्धा आले नाही. ठीक आहे, मग त्याच्यानंतर बॅग पकडली, उलटा आरोप, आणि केस माझ्यावर झाली. काल माझ्या माणसांवर तडीपाऱ्या काढल्या, एकेका वर्षाचे तडीपारे. जनरली आम्ही इथे तडीपारीची काय जे काय आम्हाला कळतं इतक्या निवडणुकीच्या काळात असतं. निवडणुकीच्या काळात तडीपारी असते. किती लोकांना आता साईन होत आहेत एक एक करून. आता 2 गेले. एक त्याच्यामध्ये माझ्या ह्या केसमधला आरोपी दाखवलाय, मी ज्या परवा बॅग पकडली ती. म्हणजे जो चोरीची बॅग पकडतो त्याच्यावर केस होते, पण अजून चोराला चौकशीसाठी पण बोलवलं नाही. ते ट्रेसपासिंग झाले ना, तुम्ही कुणाच्या तरी खाजगी घरात गेलात म्हणून ते ट्रेसपासिंग. तुम्ही व्हिडिओ बघा साहेब, व्हिडिओ बघा. आता बघा, केसेस लावायला काही लावू शकतात, बरोबर की नाही. आता त्याच्यावर माझ्यावर 4 कलम आहेत. त्याच्यामध्ये एक चोरीचा गुन्हा आहे, प्रयत्न झाला असा. मी म्हटलं उद्या मी गव्हर्नमेंट फॉरेस्टमध्ये एका क्रिमिनलला पकडलं तर गव्हर्नमेंट माझ्यावर केस करणार आहे की काय? राणीवरती चोरीचा गुन्हा आहे, तुमच्यावरही मी टाकू शकतो ना. माझ्यासाठी तुम्ही चोर असू शकता. तुम्ही माझ्या प्रॉपर्टीमध्ये आलेला आहात, तुम्ही काय माझी परवानगी घेऊन आलेला नाही. तुम्ही हे सगळं लावलं माझ्या परवानगीने नाही. प्रॉपर्टी माझी आहे, माझ्यासाठी राहुल कुलकर्णी चोर आहे. बरोबर की चूक? नाही, असा गुन्हा बरोबर की चूक? कायद्याने तर तुम्ही काही करू शकता. बरोबर की चूक? हे असंच घडलं ना. तुम्ही आलात माझ्याकडे, माझ्यासाठी राहुल कुलकर्णी चोर. आता बोला. ते म्हणाले की ट्रेसपासिंग आहे. मग आता ट्रेस पासिंग मध्ये तुम्ही त्या सगळ्या ह्याच्यामध्ये बघा की मी परवानगी घेऊन मेलो. वहिनी नमस्कार, किनवडेकर आहेत तर नाही साहेब या आतमध्ये या. मला बसायला पण सांगितलं, मी बसलो नाही. बरोबरच तुम्ही मी एकही सेकंड बसलो नाही. मी त्यांच्या आई आल्या, त्यांना नमस्कार केला बापू. तेव्हा मला जेव्हा कळलं की हे डिस्पोज करतायत पैसे, तेव्हा मी वाकून बघितलं ते म्हणजे काय, त्यांना जे काय डिस्पोज करायचा होता, कुठे खिडकीतून टाकत असतील किंवा कुठून काय टाकत असतील, तर मी थांबवलं. मला आता बाहेर या. तोपर्यंत पोलीस आले, निवडणूक अधिकारी आले, मीडिया आली. ही अशी जर स्थिती असेल तर भाजपची वाटचाल कोणीकडे सुरू आहे? साहेब बघा, मी त्या पक्षाला मानतो. आम्ही सगळे हिंदुत्वासाठी एकत्र आलेलो. आमच्या मनामध्ये हिंदुत्व आहे. पण काही लोकांमुळे जर पार्टीचं नाव खराब होत असेल तर आत्ताच त्यांचा बंदोबस्त करणं गरजेचं आहे. आणि मग काय करायला हवं रवींद्र चव्हाणांचं? साहेब मी कोण आहे? मी काय तिकडचा नेता नाही. नेतृत्वाने ठरवायचं आहे. मी फक्त दाखवायचं काम करू शकतो. त्याच्या पलीकडे मी काय करणार आहे? निर्णय आता पक्षाला घ्यायचा आहे की अल्टिमेटम देणारा माणूस, 2 डेडलाईन देणारा माणूस, हा एक आपल्याला संसार एकत्र करायचा आहे, त्याला काहीतरी आकार उकार द्यायचा आहे की भांडतच राहायचं आहे आणि उबाटाला हे द्यायचं आहे, उबाटाला आपल्याला फायदा करून द्यायचा आहे. आता बघा तुम्ही जे स्टेटमेंट इकडे येत आहेत, उबाटा इकडचे जे आहेत ते भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते असल्यासारखे स्टेटमेंट देत आहेत. त्यांना आम्ही नको आहे. तुम्ही त्यांचे स्टेटमेंट काढा. माझी आमदारांचे, आजी तर सोडून द्या, माझी आमदारांचे कोणासाठी स्टेटमेंट देत आहेत ते? भारतीय जनता पक्षासाठी. कदाचित काय पोचले असतील त्यांच्याकडे, मला काय माहित. ते तर बाजारातच आहेत ना. 2 तारखेनंतर तुमच्या मताप्रमाणे काय होणार? साहेब तुम्ही मला ज्योतिषासारखे प्रश्न विचारताय. यू आर सो शार्प. तुम्ही इतके शार्प आहात, तुम्हाला हे बरोबर माहिती आहे की कुठे काय बोललं पाहिजे. तुमची पॉलिटिकल अंडरस्टँडिंग पण खूप व्यापक दिसली मला आता, मी आधीपासून दिसते मला. साहेब बघा,
मी त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मी नाही देऊ नाही, शकत. मी मी माझं सांगू शकतो की मला संसार भारतीय जनता पक्षाबरोबर करायचा आहे, शिवसेनेला करायचा आहे. आणि तो संसार करत असताना काही लोक जर माझ्याकडे पण काही लोक चुकत असतील तर मी त्यांना थांबवणार. माझ्या संघटनेमध्ये काही जर चुकत असेल तर सन्माननीय शिंदेसाहेब थांबवतात. आमचं कुठे चुकत असेल तरी शिंदेसाहेब थांबवतात. त्यांच्या पक्षामध्ये आता त्यांना जे करायचं आहे त्यांनी ठरवलं पाहिजे की उद्या आपल्याला एकत्र लढायचं आहे तर काय केलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे. समोरच्याला जर तुम्ही कमी लेखत असाल तर मग समोरचा किती वर्ष तुमच्या किती वेळा तुम्हाला तुमच्या पायापर्यंत येणार आहे. तुम्ही नाक तोंड दाबाल हो आणि त्यानंतर काय म्हणाल श्वास घ्या, असं होत नाही. म्हणून मला असं वाटतं ह्याच्यानंतर माझ्याकडून तरी मी 3 तारखेला सगळ्यांना म्हणजे अजूनही मला रस्त्यावर भेटतात हो भारतीय जनता पक्षाचे आमचीच लोक आहेत ती जे फिरतायत सगळीकडे. त्या बिचाऱ्यांच्या मनात काही नाही आहे, ते आपल्याच आहेत सगळे. पण एका व्यक्तीच्या फोनवर जर हे सगळं बिघडत असेल ना तर तो इंटेन्शन आताच त्या पक्षाने ओळखला पाहिजे. एकनाथ शिंदे साहेब अचानकच काल भेटायला गेले. नाही साहेब, इट वॉज प्री डिसाइडेड. नो नथिंग वॉज प्री डिसाइडेड. नथिंग वॉज प्री डिसाइडेड. साहेब मालवणला आले होते म्हणजे राणे साहेब, आणि साहेबांची सभा होती. आजही साहेब कणकवलीत आहेत, म्हणजे फिरतीवर असतील, आता माहीत नाही कुठे लोकेशन एक्झॅक्टली. पण साहेब तर वरवरती जिल्ह्यात येतच असतात राणे साहेब. योगायोगाने काल सन्मान्य शिंदेसाहेबांची शिंदेसाहेबांचा दौरा होता, दोघांची भेट झाली आणि दोघांमध्ये आदर सन्मान प्रेम भरपूर आहे. आतापासून नाही, पहिल्यापासूनच आहे. म्हणजे जेव्हा एकदम टोकाचं होतं तेव्हा हे 2 नेते कधी टोकाचं एक दुसऱ्याबद्दल बोललेलं नाही. आणि शिंदेसाहेब खूप आदर देतात, खूप प्रेम करतात. राणेसाहेबही त्यांच्यावर खूप प्रेम करतात. म्हणून त्या दोन्ही नेत्यांबद्दल तसं काय म्हणजे तुम्हाला वाटतं ना, म्हणजे काय असं काय प्री डिसाइडेड किंवा प्री प्लॅन्ड असं काय नसतं. उत्स्फूर्तपणा असतो की तुम्ही आहात असं मला कळलं म्हणून मी येतोय. आणि राणे साहेबांचा पाठिंबा कोणाला आहे? बघा, फॅमिली म्हणून विचारत आहे की पक्ष म्हणून दोन्ही विचारत सांगा आहे? मला. बघा, मला जेव्हा आशीर्वाद दिले साहेबांनी, पक्ष म्हणून पण दिले, मुलगा म्हणून पण दिले. तसंच नितेशलाही दिले असतील आणि ते स्वतः भारतीय जनता पक्षामध्ये आहेत. पण त्यांनी कधी हा दुजाभाव केला नाही की हा पक्ष माझा नाही, हा इतरांचा पक्ष आणि हाच फक्त मला पाहिजे पक्ष, असं कधी केलं नाही. त्यांचं म्हणणं होतं की आपण एक परिवार म्हणतो ना, तुम्ही एका परिवारामध्ये हे सगळं लढवलं, आपण समोरच्याला संधी का देतोय. साहेब कधी डावा उजवा करत नाही, कधीच नाही. म्हणजे तो शत्रू जरी असला तरी त्याला लढू द्या, त्याला थांबवू नका. कारण का युद्ध पण बॅलन्स असलं पाहिजे ना. हे इम्बॅलन्स होत होतं म्हणून मला ते बॅकचं काढावं लागलं की ही कसली लढाई. नाउ यू आर इन ऑल आउट मोड. निवडणुकीपर्यंत तरी. तुमचे बंधू असं म्हणाले, अगदी शेवटचे 2-3 प्रश्न ते असं म्हणाले की तुम्ही अशी वक्तव्य नाही केली पाहिजेत की ज्यामुळं श्री देवेंद्र फडणवीस नाराज होतील किंवा भारतीय जनता पार्टी नाराज होईल. माझं एक वाक्य दाखवा जिथे मी फडणवीस साहेबांबद्दल काय बोललो. मला एक कळत नाही, तुम्ही माझ्यावर का बोलताय. मी चव्हाणांवर बोलतोय. मी त्यांच्यावर उपस्थित केलेल्या प्रश्नांवर तुम्ही बोललं पाहिजे. ते पालकमंत्री आहे, ते असू दे ना. पक्षाचे जबाबदार नेते आहे. मग मी कुठे काय नाही बोललो. माझ्यावर बोलणं म्हणजे मी कोणावर बद्दल वाईट बोलतो, मी चव्हाण साहेबच बोलतोय. हे प्रश्न उपस्थित करायचे नाही का. म्हणजे निवडणूक गेली खड्ड्यात, मग आम्ही कशाला लढतोय. इनफॅक्ट ते तर असं म्हणाले की आमच्या पडत्या माझं काळामध्ये कुठल्या वक्तव्याने तुम्हाला असं वाटलं की मी सन्माननीय फडणवीस साहेबांबद्दल काय चुकीचं बोललो. ते आदरणीयच आहेत, ते नेहमीच राहणार. मी हे पहिल्या वाक्यापासून, पहिल्या इंटरव्ह्यूपासून बोलतोय. बावनकुळे साहेबांचं मी नाव घेतलं, मी सन्माननीय चंद्रकांत दादा पाटील साहेबांचं नाव घेतलं. मला ते अध्यक्ष असताना मी भारतीय जनता पक्षामध्ये होतो. त्यांनी एक स्टँडर्ड निर्माण केला त्या पदाचा. तुम्ही स्टँडर्ड निर्माण करा, तुम्ही मॅच्युरिटी आणा तुमच्या वागण्यामध्ये. अजून मॅच्युरिटी आलेली नाही त्या पदासाठी, तुम्हाला जी रिक्वायर्ड आहे ती. असं वागू नका. ह्याच्यामध्ये महायुतीचं नुकसान आहे. मी सातत्याने ओरडतोय, ह्याच्यामध्ये महायुतीचं नुकसान करू नका. साहेब, आपलं एक कुटुंब आहे, आपण हिंदुत्व आयडिओलॉजीसाठी एकत्र आलेली लोक आहोत. हे आता तोडफोड करू नका तुम्ही. हे पैसे कोणासाठी वापरताय तुम्ही. एक निलेश राणेला पाडण्यासाठी. मी कोण आहे. मी तुमच्यासमोर एक लहान माणूस आहे. मग एवढं जर तुम्ही हे सगळे 5-5 वेळा येऊन जर तुम्ही पैसे वाटणार असाल तर मी सांगणार नाही की साहेब 2-3 जिल्ह्याचे तुम्ही प्रदेशाध्यक्ष होऊ नका. प्रदेशाध्यक्ष हा पुऱ्या राज्याचा असतो. सध्या ते तसंच वागतात असं तुम्हाला वाटतं.
मी हे साहेब जवळपास 100 वेळा सांगून झालंय. पण तुमचे बंधू असं म्हणाले की रवींद्र चव्हाण हा खूपच उत्तम मनुष्य आहे, आम्हाला अत्यंत अडचणीच्या काळामध्ये खूप मदत केली त्यांनी. मी आता फक्त स्पेसिफिक रवींद्र चव्हाणबद्दल ते बोलले हां, आणि तुमचा खूप काहीतरी गैरसमज झाला त्या व्यक्तीबद्दल. पण मी तुम्हाला साहेब आजही म्हणतो, मी आदरच करतो चव्हाण साहेबांचा. हां. ते उद्या मला 3 तारखेनंतर बोलवतील, मी जाणार त्यांच्याकडे, मी माझी वस्तुस्थिती त्यांच्यासमोर ठेवणार, मी फडणवीस साहेबांचा वेळ मागणार, मी जे जे काय केलं मी त्यांच्यासमोर माझी वस्तुस्थिती मांडणार की साहेब बघा मला हे करावं लागलं, ह्याच्यामध्ये माझं कुठे चुकलं तुम्ही सांगा. निलेश असं नको करू, निलेश राणे नाही करणार उद्यापासून. गैरसमज हा चव्हाण साहेबांबद्दल नाही साहेब, लक्षात घ्या. माझा आदर आहे, मी त्यांना खूप रिस्पेक्ट करतो. पडत्या काळामध्ये पहिलं तर राण्यांचा कधी पडता काळ नव्हता. आम्ही संघर्षातली लोक आहोत, संघर्ष करण्यासाठी आमचा जन्म झालाय कदाचित आम्हाला माहीत नाही, पण आम्ही कधी डगमगणार नाही कुठल्याही विषयामध्ये. जेव्हा उद्धव ठाकरे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते ना, आमचं घर पाडण्याचा प्रयत्न केला, नको नको ते केसेस टाकण्याचा प्रयत्न, तेव्हा नाही आम्ही घाबरलो कोणाला. पडत्या काळ असं कधी नसतो. इव्हन लोकसभेला उमेदवार जर राणेसाहेब सोडून दुसरा कोण दिला असता, बीजेपीनी ही सीट गमावली असती. लोकसभेला कोण आलो? महाविकास आघाडी आली. उमेदवार हे फक्त राणेसाहेबच चालतील. मग तेव्हा रवींद्र चव्हाण साहेब का नाही उभे राहिले? ते पण नेते आहेत कोकणाचे, पण त्यांना माहिती आहे इथे राणेसाहेब जर तिकीट नाही दिली राणेसाहेबांना ही सीट जाणार. आपण राणेसाहेबांचं कर्तृत्व जे का आहे ना ते समाजाला सांगितलं पाहिजे. आणि मी साहेबांना सांगितलं की साहेब हे मी करतोय, ह्याच्यामध्ये कुठेही पक्ष नाही, ह्याच्यामध्ये कुठेही कोणावर राग नाही. उद्या मला आज चव्हाण साहेब कुठे भेटले तर मी हात जोडून कदाचित पायाही पडीन त्यांच्या. मी आदर करतो त्यांचा साहेब. माझं व्यक्तीबद्दलही काय म्हणणं नाही. तुम्ही ही जी सिस्टम, हे जे कल्चर आणताय ना, लक्षात तुमचं म्हणणं हे पैसे वाटणार, हे जे कल्चर आणताय हे सिंधुदुर्गात कधी नव्हतं. तुम्ही हे जे कल्चर आणताय ना, हे कुठेतरी कोणतरी कसिनोत जाणार. गोवा बाजूला आहे हो, हे सगळे एक्सेस पैसे मिळाले, माणूस कुठे जाणार? कुठेतरी दारू प्यायला जाणार, कुठेतरी काही ना काहीतरी भलते उद्योग करत बसणार. हे जे एक्सेस पैसे आल्यामुळे जे काही वेस्टेज होत आहे, मी त्या कल्चरला विरोध करतोय. रवींद्र चव्हाण साहेब अजिबात नाही, त्यांना विरोध अजिबात नाही. ठीक आहे. तुम्हाला दोघा बंधूमध्ये बोलणं आहे? हो आहे. पण मला एक सांगा, हा पर्सनल विषय तुम्ही मला इंटरव्ह्यूमध्ये का विचारताय? नाही, मी जर तुम्हाला विचारलं का हो तुम्हाला बाबा कोण आहे घरी, असं आहे? नाही नाही नाही, ऐकून घ्या. मी पर्सनलला का विचारू? माझं आणि माझ्या भावाचं, माझ्या आई वडिलांचं कसं आहे हे माझा विषय ना साहेब. मी जर तुम्हाला विचारलं काय कुलकर्णी साहेब घरी कसं आहे तुमचं, सगळं ठीक आहे की गरम आहे, आवडेल आपल्याला. ते नेते असल्यामुळं आणि महत्वाचे त्यांच्याकडे पालकमंत्री पद आहे ना, मग त्या संदर्भात ते प्रश्न. पण तुम्ही विचारताय तो त्याबरोबर माझा भाऊ पण आहे. तुम्ही पालकमंत्री पदाच्या संबंधित जेवढे प्रश्न विचारले सगळ्यांची मी उत्तरं दिली. बोलता का विचारल्यावर मग मला राहुल कुलकर्णीवर यावं लागेल, पर्सनल व्हायला लागेल. दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. अगदी शेवटचा प्रश्न आहे की सतीश कामतासारख्या राजकीय विश्लेषकांनी, उदय सामंतांनी पण ते म्हटलं की कुणाच्या घरापर्यंत हे राजकीय वाद जाऊ नये. नाहीच आहे, कॉन्टेक्स्टमध्ये तो प्रश्न नाहीच आहे असं तुम्ही सजवताय. हे तुम्हाला 3 तारखेनंतर कळेलच ना, जेव्हा मी फडणवीस साहेबांना भेटीन, मी सन्मान्य चव्हाण साहेबांना भेटीन, जर ते मला भेटले तर आपल्याला कळेलच ना की आमच्यात आपसात वादच नव्हता. हे आम्ही बघा जिथे असतो तिथे 100% असतो. मी माझ्या पक्षाची भूमिका मांडतोय, तो त्याच्या पक्षाची भूमिका मांडतोय, त्याला अधिकार आहे. आणि तो जर हे सगळं नाही करणार तर त्या पदावर अन्याय होईल. आणि आता मग मालवण आणि कणकवलीत काय होणार? शहर विकास आघाडी कणकवलीमध्ये आहे, 3 ठिकाणी शिवसेना उभी आहे, सावंतवाडी, वेंगुर्ला, मालवण. तिथे आमचा शिवसेना पक्ष जिंकणार, शहर विकास आघाडी कणकवली जिंकणार. शुभेच्छा सर. आभारी. थँक्यू सो मच. आणि असं आहे, साधारण आपली जी काही अपेक्षा असते नेत्याकडनं ती फुलफिल केली त्यांनी. किती शार्पनेस आहे तुमच्या लक्षात आला असेल. कॅमेरामन निकेतन मानेसमी, राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, कणकवली.